नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 6वीची आकारिक मूल्यमापन चाचणी 2ची प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. असेच सर्व प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यात दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गुण हे नक्की मिळतील. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. या ठिकाणी आपण सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत इयत्ता 6वीच्या. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. बालसभेचे सूत्रसंचलन कोणी केले? तन्वीने. 2. लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला मार लागला? उजव्या. 3. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? अंधाराचे. 4. मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण? रुपाली. त्यानंतर ब भाग, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. 2. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. 3. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली. 4. कुठला तरी कडक गूळ बट्ट्यानं ठेचताना लेखिकेच्या बोटाला एक घाव बसला. प्रश्न दुसरा, का ते लिहा. कोणतेही 1-2 गुणांसाठी. 1. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. दुसरं, बाई बाजाराला जायला तयार झाल्या. ब भाग, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. हैराण करणे, त्रास देणे. पुढचा प्रश्न आहे मरण ओढवणे, मृत्यू येणे. प्रश्न तिसरा, खालील वाक्य वाचून त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा. पहिल्या वाक्यामध्ये राजू हा कर्ता आहे, दुसऱ्या वाक्यात व्यायाम हे कर्म आहे आणि तिसऱ्या वाक्यात खेळते हे क्रियापद आहे. त्यानंतर पुढचा विषय हिंदी, इयत्ता 6वी, घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. रात हो चाहे जितनी लंबी, उसका भी है अंत सवेरा. 2. एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई. 3. रुपयों में किसी वस्तु का मूल्य लगाना व्यर्थ है. ब भाग, किसने किससे कहा? अच्छा तू राजा और मैं नौकर, सोना ने लोहा से कहा. 2. बहना कहाँ से आ रही हो? सूत्रधार ने कठपुतली से कहा. प्रश्न दूसरा, एक वाक्य में प्रश्नों के जवाब लिखो. 4 अंकों के लिए. 1. बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन है? मैनेजर. 2. सबकी मदद कैसे लोगों को मिलती है? हिम्मत करने वालों को. 3. प्रीति घर जाकर बुआ से क्या बताएगी? विश्वास करो, अंधविश्वास नहीं. 4. किस ग्रह को भोर का तारा कहते हैं? शुक्र. ब भाग, कोष्टक में दिए गए शब्दों का उचित प्रयोग कर प्रत्यय लगाओ. डर डरावना, उपयोग उपयोगी, सुंदर सुंदरता. प्रश्न तीसरा, निम्नलिखित कारकों का अपने वाक्यों में उचित प्रयोग करो. को, पर, की, से, अरे यांच्यावर आधारित वाक्य दिलेत बघा. पुढचा विषय इंग्लिश, स्टँडर्ड 6, सेकंड युनिट टेस्ट. क्वेश्चन नंबर 1, राईट ट्रू ऑर फॉल्स, सत्य किंवा असत्य लिहा. बघा ती वाक्य. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द ऑपोजिट्स, विरुद्धार्थी शब्द लिहा. क्वेश्चन नंबर 3, अनेक वचन लिहा. क्वेश्चन नंबर 4, उच्चार न होणाऱ्या अक्षरांना अंडरलाईन करा.
त्यानंतर इयत्ता 6वी गणित. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. 2. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. 3. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण म्हणतात. आणि 4. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. प्रश्न दुसरा, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. x + 3, x - 11, 15x, x/2. त्यानंतर प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. बाजूंवर त्रिकोणाचे प्रकार लिहा. त्यानंतर पुढचा आहे सूत्रे लिहा नफा आणि तोट्याचं. पुढचा विषय आहे मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी क्वेश्चन पेपर कामात येणार आहे. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 2 10 गुणांसाठी. दिलेली उदाहरणं पूर्ण करा. त्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. घटक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. 2. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. 3. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे. 4. ग्रह हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे. ब भाग जोडायला हवा. साधी यंत्रे, तरफ, उतरण, घसरगुंडी, पाचर, कुऱ्हाड. वेगळा शब्द ओळखा. पहिल्या गटामध्ये चंद्र हा वेगळा शब्द आहे. दुसऱ्या गटात विद्युत बल्ब. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. यंत्र वापरण्याचे फायदे लिहा. 2. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? 3. गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? त्यानंतर समाजशास्त्र. पुढचा विषय आहे सायन्स सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हा पेपर आहे. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक 4 गुणांसाठी. त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इयत्ता 6वी. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे ही. त्यात विचारलेला पहिला प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. 2. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. 3. पृथ्वीचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर ब भाग बघा, फरक लिहा. अग्निजन्य खडक व स्तरित खडक. प्रश्न दुसरा, तक्ता तयार करा. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? दुसरे, नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते? 3. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? त्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? 2. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे?
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, त्यानंतर मॅथेमॅटिक्स आणि सायन्स या सर्व विषयांच्या आकारिक मूल्यमापन चाचणी 2च्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासलेल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी या क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक यू.